आम्ही चाललो आहोत आमच्या विठ्ठलाच्या भेटीला, थेट किल्ले रायगडला. हिरकणी बुरुजासमोर असणारं हिरकणी अंगण येथे रात्री आम्ही मुक्कामाला थांबलो. सेवा छान वाटली. सकाळी आवरून आम्ही सकाळच्या सूर्योदयासोबतच गडाची चढाई सुरू केली आहे. सूर्याचं दर्शन काही झालं नाही, परंतु धुक्यानं आणि हिरवाईनं नसलेल्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही गडाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत आणि सोबत या पावसाची रिमझिम. आता आपण पोहोचलेलो आहोत श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी. हा आहे पायरी मार्ग. गडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक म्हणजे नाणे दरवाजा, दुसरा म्हणजे पायरी मार्ग आणि तिसरा म्हणजे हिरकणी बुरुजाजवळ असणारा रोपवे. तर आपण निवडला आहे पायरी मार्ग. भारत स्वातंत्र्यानंतर आपल्या प्रशासनानं या पायऱ्यांची दुरुस्ती केली. पायरी मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला एक वास्तू दिसते. ती वास्तू अजूनही भक्कम आणि सुस्थित आहे. ती वास्तू म्हणजेच कुबलडा बुरुज. हे रायगडा, तुझ्या दर्शनानं धन्य धन्य व्हावे आणि स्वर्ग सुख तुझ्याच दर्शनानं पाहावे. मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगर चढणार, चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मद काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगर चढणार, चाकर शिवबाच होणार. हे रायगडा, तुझ्या दर्शनानं धन्य धन्य व्हावे आणि तुझ्या दर्शनातच स्वर्ग सुख पाहावे. राजगडाची चढाई झाल्यानंतर आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते. ती म्हणजे तोच म्हणजे हा श्रीमान रायगडावरील महादरवाजा. हा भक्कम आणि सुस्थित आहे आणि याची बुरुजही अजूनही भक्कम आणि सुस्थितीत आहे. आणि या दरवाजाची रचना गोमुख पद्धतीने केलेली आहे. श्रीमान रायगडाची चढाई करत असताना या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यानंतर आठवण येते राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजांनी पाहिलेल्या स्वप्नाची. या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यानंतर आठवण येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांनी केलेल्या रयतेवरच्या प्रेमाची. आणि या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यावर आठवण येते ती म्हणजे स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीला दिलेल्या सन्मानाची. या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यानंतर आठवण होते ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची. या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यानंतर आठवण येते ती म्हणजे प्रत्येक सरदारांच्या बलिदानाची आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची. या प्रत्येक पायरीकडे पाहिल्यानंतर आठवण येते ती म्हणजे मावळ्यांची आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची. आणि या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन रायगडाची चढाई करत आहे. याच त्या रायगडावरील 2 तोफा म्हणजेच गंगा आणि सरस्वती. रायगडाची चढाई करत असताना आपल्याला प्रथमतः एक वास्तू पाहण्यास मिळते. ती म्हणजे हा हत्ती तलाव, जो आज धुक्यानं नटलेला आहे. याचप्रमाणे अनेक काही तलावांतील दगड खोदून या रायगडाच्या बांधकामासाठी वापरले गेले. यातून 2 कामं पूर्ण झाली. ते म्हणजे गड बांधण्यासाठी दगड उपलब्ध झाला आणि दुसरं म्हणजे पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध झालं. अशी दूरदृष्टी राजांची होती. हत्ती तलाव पाहून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे शिरकाई देवीचं. जय शिरकाई. हत्ती तलाव पाहून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते म्हणजेच शिरकाई देवीचं. जय शिरकाई. आता आपण पोहोचलेलो आहोत होळीच्या माळावरती. येथे समोरच आपल्याला छत्रपती शिवरायांची सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती पाहायला मिळते. तेथे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत राज्याभिषेक स्थळी राजांच्या दर्शनासाठी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हाच तो जगातला एकमेव दरबार की जेथे स्त्रियांना सन्मान मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात येऊन मी धन्य धन्य पावले। ही आहे रायगडावरील सज्ज गॅलरी। येथे राजे थंड हवा खाण्यासाठी येत असत। बोलू दे मला। राजांच्या सहवासाची साक्ष देणारी ही सज्ज गॅलरी येथे येऊन मला खूप धन्य वाटते। छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेली ही जागा म्हणजे राजांचा राजवाडा। येथे राजांचा शेवटचा काळ याच वाड्यात गेला आणि राजांनी येथे देह ठेवला ही पवित्र जागा। हे आहे रायगडावरील धान्य कोठार। येथे धान्य साठवले जायचे। हे आहे श्रीमान रायगडावरील विजय स्तंभाचे मनोरे। जेव्हा कुठली मोहीम फत्ते व्हायची तेव्हा याच मनोऱ्यांवर ध्वज फडकून विजय साजरा केला जायचा। परंतु इंग्रजांनी हा गड उद्ध्वस्त केला तेव्हा या विजय स्तंभांची पडझड झाली। ही आहे श्रीमान रायगडावरील बाजारपेठ। येथून आपण टकमक टोकाकडे चाललो आहोत। टकमक टोक पाहून आपण जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। हे आपण पाहतोय ते आहे रायगडावरील जगदीश्वर मंदिर। आज जाऊन आपण दर्शन घेऊया। ज्यांनी 14 वर्षात रायगड बांधला तेच हिरोजी इंदळकर। राजांनी विचारलं, बोला हिरोजी तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा हिरोजींनी सांगितलं, राजे तुम्ही जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनास जाल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील। त्यासाठीच जगदीश्वराच्या मंदिराच्या द्वाराच्या पायरीवर मला नाव कोरण्याची अनुमती द्या। ही पायरी आपण पाहूया। But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No plan, chasing vibes like seashells. जगदीश्वर मंदिरासमोर असणारी राजांची समाधी आहे की जेथे राजे विश्रांती घेत आहेत। त्यांची शांतता भंग न करता आपण त्यांचे दर्शन घेऊया आणि परतीच्या मार्गाला निघूया। Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. हे आहे रायगडावरील टकमक टोक। येथून स्वराज्याची गद्दारी करणाऱ्याला कडेलोट केलं जायचं। Life's a tune. Sing it till we break. Concrete warm under my bare feet.
something like a heartbeat, skipping stones in city streets we find. Let's write a new story, leave the old behind. धुक्यात हरवलेली वाट शोधत आणि पावसाच्या सोबतीनं आम्ही श्रीमान रायगडाचे दर्शन घेतले आणि गड उतरून खाली आलो आहोत. धुक्यामुळे आम्ही हिरकणी बुरुज पाहू शकलो नाही, परंतु हिरकणी मातेचं स्मरण करत आम्ही गड उतरलो. आता आम्ही रायगडच्या पायथ्याला असणाऱ्या पाचाड गावी मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आम्ही जाणार आहोत. रायगड उतरल्यानंतर 2-3 किलोमीटरच्या प्रवासानंतर पाचाड येथे अगदी रस्त्याच्याच कडेला आपल्याला राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ आहे. आज जाऊन आपण दर्शन घेऊन रायगड दर्शन पूर्ण करूया. रायगडाच्या पायथ्याला असणारा हा जिजामातांचा वाडा. जिजामातांना उतार वयात गडावरचे हवामान सहन झाले नाही आणि त्यांच्या राहण्यासाठी राजांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्यामध्ये आपल्याला 2 पाण्याच्या विहिरी दिसतात, इमारतींचे काही अवशेष दिसतात, कडेने भक्कमाशी तटबंदी दिसते. पेशव्यांच्या आणि इंग्रजांच्या काळात या वाड्याची देखभाल झाली नाही, त्यामुळे या वाड्याची पडझड झाली. भलेही या वाड्याची पडझड झाली असेल तरीही मासाहेब जिजाऊ या वाड्यामध्ये राहिलेले आहेत आणि या वाड्याला त्यांचा सहवास लाभलेला आहे. आजही येथे येऊन आम्हाला त्यांच्या सहवासाची जाणीव होते.